नमस्कार, आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आजकालच्या मम्मी लोकांना प्रश्न पडतो की बाळाला रोज रोज काय खाऊ घालायचं, त्याने त्यांना पोषण मिळेल आणि पोट भरेल। तर आपल्या चॅनलवर आपण सिरीज चालू करणार आहोत, ज्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ कसे बनवणार हे शिकणार आहे। तर आज आपण बनवणार आहोत की सेरेलॅक्स पावडर कशी बनवणार। तर चला सुरू करूया। तर अर्धा वाटी लाल पोहे, अर्धा वाटी मखाना, अर्धा वाटी तांदूळ, अर्धा वाटी नाचणी। तर नाचणी स्वच्छ धुवून ओल्या कपड्यावर पुसून फॅन खाली सुकून त्याचे ते हे करायचं आपल्याला। आणि लाल पोहे हे प्रत्येक दुकानामध्ये अवेलेबल नसतं, हे डिमांडमध्ये किंवा केरला स्टोअरमध्ये तुम्हाला मिळते। चला आता आपण स्टार्ट करूया। पॅन थोडं गरम होऊ द्या। 5 मिनिटं गरम झालं का आपण त्याच्यामध्ये नाचणी 5 मिनिटं आपण याला गरम करून घेऊया। चांगली छानपैकी गरम झाली का नाही आपण थोडीशी घेऊन दाताखाली घेऊया आपण, त्याच्याने कळण आपल्याला जरा कुरकुरीत वाटली तर समजा गरम झाली तर आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊया। त्याच्यानंतर आपण लाल पोहे टाकू, तेही हलके याच्यामध्ये गरम करून घेऊ। जास्त फास्ट गॅस करायचा नाही, जास्त करायचा नाही, मंद आचेवरती गरम करू। हे नक्की तुम्ही तुमच्या बाळाला द्या, खूप छान आहे, पौष्टिक आहे। आपले पोहे गरम झालेले आहे, गॅस थोडा कमी करू। याच्यामध्ये अजिबात तेल किंवा तूप टाकायचं नाही। तर मखाना टाकूया आपण, मखाना छानपैकी आपण एकदम कुरकुरीत करून घेऊया। तर मखाने पण हलके असे ब्राऊन करून घेऊया। मखाण्याला जास्त वेळ लागत नाही, 1 ते 2 मिनिटांमध्ये मखाना छानपैकी गरम होतं, कारण का ऑलरेडी आधीच पॅन गरम झालेला असतो। तर आपण मखाने काढून घेऊया। त्याच्यानंतर आपण तांदूळ टाकूया। तांदूळ पण स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने पुसून त्याच्यानंतर पॅन खाली थोडेसे सुकवायचे। डायरेक्ट दुकानातून तांदूळ आणून करायचं नाही, कारण का त्याच्यामध्ये पावडर असते। ते पण हलके याच्यामध्ये चांगले असे ब्राऊन करून घेऊया। तांदूळ पण ब्राऊन झालेले आहे। आपण 5 मिनिटं याला थंड करून घेऊया, डायरेक्ट गरम मिक्सरमध्ये दळायचं नाही। चला आता 5 मिनिटं झालेले आहे, थंड झालेले आहे। तर आपण याची पावडर करू। तुमच्याकडे हा मिक्सर असला किंवा दुसरा मिक्सर असला नॉर्मल, तरी त्याच्यामध्ये तुम्ही दळू शकते। चला आता आपण पावडर बनवून घेऊया। पावडर झालेली आहे। बघा छानपैकी बारीक पावडर झालेली आहे। चला आता कशी बनवायची मी तुम्हाला तेही दाखवते। आता हे दळून घेतलेली पावडर आहे
आता कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. हे पाणी कोमट करून घ्यायचं. आपण गॅस चालू करूया. याच्यामध्ये कोमट पाणी करून घेऊया. जास्त गरमही करून घ्यायचं नाही, हलकं कोमट करून घ्यायचं. आपलं पाणी कोमट झालेलं आहे. गॅस बंद करूया. आपण याच्यामध्ये थोडीशी पावडर घेऊया आणि जेवढी लागते तेवढीच पावडर द्यायची, जास्त द्यायची नाही आहे, कारण का बाळ लहान असतं. आणि ही जी मी बनवलेली पावडर आहे ही तुम्ही 6, 7, 8, 9 महिन्याच्या बाळाला तुम्ही देऊ शकता. पण त्याचं पण प्रमाण करायचं. आणि जी मी पावडर बनवलेली आहे त्याचं मी अंदाजपणे माप घेतलेलं आहे, त्याचे जास्त भरून घ्यायचं नाही आहे. आता आपण बनवूया. हे मी थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी बनवलेलं आहे. याच्यामध्ये आपण कोमट पाणी टाकूया. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. हे बरोबर झालेलं आहे. थोडंसं अजून पाणी घालूया. हे बरोबर झालेलं आहे. बघा ही अशी बनवलेली आहे. अशी घट्ट बनवून छानपैकी तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकताय. जास्त मोठी वाटी घ्यायची नाही, जास्त मोठा चमचा पण घ्यायचा नाही, छोटंच घ्यायचं. कारण का बाळ लहान असतं, त्याची पचण्याची क्षमता कमी असते. आणि भरून भरून चम्मच भरून द्यायचं नाही त्याला, तर थोडं थोडं असं द्यायचं. तुम्ही तुमच्या बाळाला नक्की देऊन बघा, तुमच्या बाळाला आवडेल. हे बघा हे अशी झालेली आहे. आणि घट्ट वाटलं तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी कोमट करून तुम्ही देऊ पण शकता. तर तुमच्या बाळाला हे नक्की द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.